नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर आज आहे रक्षाबंधन आणि आमचा भाऊ तयार झालेला आहे आंघोळ करून माझ्या अगोदर। माझं पण आंघोळ झालेली आहे। तर आज रक्षाबंधन आहे, जरा लाडीपुडी लावावं लागेल। रक्षाबंधनचं जोरात। आणि इकडे आमचे पप्पा नाचत आहेत। तर इकडे आमची सानू खायला बसली माझ्या अगोदरच आणि इकडे पप्पा मस्त इकडे टीव्ही बघतायत माझाच लॅपटॉप घेऊन। मला लाडीगुडी लावत होते सकाळी की मला लॅपटॉप दे म्हणून, आणि आता टीव्ही बघत बसले। चला, छान तयार व्हायचं आहे मला, मस्त नटायचं आहे, छान छान आवरायचं आहे मला, कारण माझा भाऊ मला काहीतरी गिफ्ट देणार आहे आज। पण त्याच्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा, ब्लॉग कंटिन्यू करा। बघूया आता अजून काय देतं। त्याचं म्हणणं होतं मी टीव्ही म्हणते, टीव्ही नाही ॲक्च्युली लॅपटॉपमध्ये ते बघताय। इकडे लॅपटॉप ठेवलेलं दिसतंय का तुम्हाला? लॅपटॉपमध्ये त्यांचं पिक्चर बघणं चालू आहे आणि तिकडे मॅडमचं आणि मम्मी आपली मस्त आरामशीर चहा पित आहे। आणि मला अजून खायला दिलं नाही आहे आणि सध्या चहा पित बसते। सकाळी चहा दिला मला, पण अजून खायला दिला नाही। कधी खायला भेटेल मला? माहेरी आली सगळं उशिरा करणार। मी उठलेच उशिरा। आणि इकडे पप्पा काय टीव्ही आमचा दिसत नाही, लॅपटॉप आमचा दिसत नाही। पप्पा मला 2000 रुपये देणार आहेत रक्षाबंधन निमित्त शॉपिंग करायला। 2000 रुपये देणार आहे ना मला। कुछ रिएक्शन नहीं, मतलब नहीं मिलने वाला। पप्पा कधी मला पैसे देत नाही। त्यांनी दिलं तर मी दाखवलं तुम्हाला ब्लॉगमध्ये, पुढं नाही दिलं तर नाही दिसलं ब्लॉगमध्ये समजून जायचं माझ्या पप्पांनी मला पैसे नाही दिले। मम्मीने मला नाश्ता आणून दिलेला आहे, मस्त गरमागरम साबुदाणे वडे। आज सोमवार आहे, श्रावण सोमवार त्याच्यामुळं, आणि रक्षाबंधन पण। तर छान वडे बनवलेले आहेत मम्मीनी, मस्त गरमागरम आयते वडे खायला मस्त लागतात, त्याच्यामुळं खूप आनंद होतो आहे मला वडे खाताना। आता माझं आवरून झालेलं आहे आणि आता वाजले 6। आमचं ओम पण इथं दिली आहे। मी कॅमेरा सुरू केला, लगेच तो व्यवस्थित बसला, त्याला माहिती आहे दिदी लगेच माझ्याकडे हे करत। तर छान आवडलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे रक्षाबंधनसाठी। तर चला, सकाळपासून काही मी जास्त ब्लॉग घेतला नाही। आता तुम्हाला रक्षाबंधनचा पुढं ब्लॉग दिसेल कसं आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं ते। तर चलो, मला अजून राखी घ्यायची आहे। सानिकाची तर राखी रेडी आहे। सानिकाने खूप छान कस्टमाइज अशा राख्या बनवलेल्या आहेत। तर मी तुम्हाला आता दाखवते एक एक करून। म्हणजे असं तिने ज्यावेळेस मी बाहेर गेले होते त्यावेळेस त्याचे रेट्स खूप होते, पण आता तिने दाखवते, ते पाहू शकता। सुंदर राख्या बनवल्यात तिने, असे प्रत्येक भावाचे। ओमकारची, आमच्या शिवची राखी, ही तिने माझ्यासाठी पण राखी बनवली। अशा राख्या तिने बनवल्यात छान छान, तिच्या तिने कस्टमाइज केली। तिला खूप छान आणि मस्त राख्या भेटल्या आणि स्वस्तात भेटल्या शिवाय। आणि आता मला अजून राखी घ्यायची आहे, तर मला आता राख्या खूप महाग भेटते छान छान। पप्पा हसत रे, पप्पा झोप येते। पापा स्माइल, अब स्माइल करे कि हंसा की? ये राखी दे मेरी। एक फोटो घ्यायचा मम्मी, बंद कर। नमस्ते, हेलो गाइस,
हॅलो गाईज म्हण की. वंशिका तू म्हण इकडे त्यासाठी खावा आणलंय मग आधी म्हण. जा बाबा. सगळे वाईट वाईट झाले. शिवांश कुठे गेला? ताट रेडी करूनच बसले. लवकर पाठवायचंय आम्हाला घरी. टोपी पाहिजे होती रे. टोपी उघड ना. सानिका एक फोटो घ्यायचा होता. घे ना ओवाळून घे ना, मग नंतर ते गिफ्ट देतात. आणि मी ओम त्या बाजूला बसतो. सगळ्या वाईट ते प्रजासत्ताक स्वातंत्र्य दिन. ऑर्गेन्झा करून घेतले. ऑर्गेन्झा किती छान आहे ना. ते जात नाही का? तसंच राहणार ते. हेच राखी पाहिली होती मी. नेक्स्ट टाइम राखीचा फोटो छान जवळून काढ नंतर. तर का नाही चिल्लर पार्टी. अगं ए पुरी काय झालं तुला पण बांधायची होई का? इकडे सकाळपासून गोंद. दादा मला ब्लॅक नोट टाक. दादा मला 10ची नोट. मम्मी पण नाही तुला राखी बनत. आणि मग काय केलं? कुंकू घेतला. राखी घेतली. झालं का? 10 रुपये टाकले का? असा हल्ला त्याला काय सांगू. काय नाही लय बोललेलं. रेकॉर्ड करते का? सानिका तुझी वाली माग बांधा म्हणजे शिवची वाली पुढे. सगळ्या भावांना वंशिकाला बांधायची असेल. तिचे फोटो ज्या भावांना कुणाला? हो शिवला कुठे बांधायचे? फोटो काढते. हसू नको. आणि मला नीट लावू दे. गंध वल्ला करायचा असतो रे. गोडा गोडा नसतो लावायचा. हा तेच आता मम्मी ओला करून. मम्मी ते 5ची नोट आवडती. दुसरा आवडती. 5 रुपयाची आवडती. हा ती तिला बांधते. एवढ्या हँडसम मुलाला कोण राखी बांधेल बरं? अरे तुम्ही कशाला राख्या बघेन? तीच राहिली नाही. नंतर मला लक्षात आलं म्हणलं तुझं एकमेकांना बांधणार का तुम्ही? तू गोल गला राखीने बांधणार. ही कुणाला छकुलीने बनवली का? नेमकी वंशिका वंशिका साईडला सरक. बिचारीचं मूड त्याचं नाव पण आलं. खरं माझेच पैसे. दरवेळेस पाणी साठतं. फक्त 1000 रुपये. काय ना अजून 2 गिफ्ट आहे.
ओम कमवता झाला आता. आधीच घ्यायचं ना. ही काय घेऊन आली. फोटो काढ. अजून एक. ते पण धर ना. आता वंशिका तुला एवढं हाणणार आहे ना. वंशिकाला नाही. ती कशी बघते ओम दादा तिला किती गिफ्ट दिले तू मला काय. स्माइल प्लीज. फ्री मध्ये मकरोड. एवढा मोठा गिफ्ट दिलं. पाऊस काय कमी पडतोय का आपले. ते पप्पाच्या खऱ्या एटीएम मधून आण. कुठे एटीएम नको आम्हाला. मी पण जरा हे गेले बोलतो मी तरी देणार पैसे. वंशिका बघ कशी बघती. तिला असं झालं असं मी कधी ओमला राखी बनती. हे घे ना वंशी ना. हे कुठलं त्याला. तिला नको लावायला. तिला विचित्र लावते. हे घे का. हे घे उचल थोडस. काही तू एकच घे. अरे साखर टाकली. त्याला त्याला हे खायला घाल. गेलेच नाही आपण तिकडे गेलो. तू गेलते ना त्या दिवशी पकड हे पकड. हे पकड. इकडून पकड. दोन बाकी बर. आता तिथं हाटून बुकती आणि पप्पा गाव देतात. मी बांधू का. तुझी राखी त्यांना घाल. पण फोटो मला घालायचा. त्यांनी झालंय का? त्यांचा आपण झाला होता. का तुला पण गिफ्ट पाहिजे. इकडे ग्रीन नोट. ग्रीन मी इकडे धर. काय बनवते? इकडे 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 खाली आता कस काय घेतली ग्रीन नोट. तिला ते गिफ्ट भेटलंय ना. सरप्राईज इकडे. आवडतं तिला. ये दादा पैसे देतोय. अजून एक गिफ्ट देतोय दादा. बरं, बरं, बरं. शोपा पप्पी द्या आता दादाला एक तर. पप्पी द्यायचं. काय दादाला आता खाऊनच टाकणार आहे मी. ये रे शिवला बसली का. त्याचं घे. नाही हाय गिफ्ट तिचं मोठं लय आहे. काय बोलून जायचं? थांब ना तुला बांधते. इथं जाऊ दे. नंतर हे खाल्लं. इकडे चिकन. वंशिका इकडे. तिकडे होतो. ए इकडे या. बर. 2 बजेसाठी उपवास गेला. बॉक्समध्ये होतं तुला आत्ता जरा करायला लागेल. इकडे बघा दोघं जण. शेवू पॅकिंगलाच पैसे जास्त गेले. आवडलं का? तुझं तुमचं वेगळं असेल. हो मस्त आहे. नाही, डबल असं घेऊन जाता येत असेल की. तो घे येड्याने काय केलं. ए खरे कोणते खोटे कोणते. डबल घेऊन जाता येतं. सगळ्यांना थांब. खरं कोणतेच नाहीये. मी दिले वंश कोण कोणाचे आहेत ते? अरे यांनी काय केलंय. ओमनी का? चिल्ड्रन बॅग मी वंश तू खरं कुठलंच नाही. नको करू. सगळे खोटे. खरी नोट कुठे? चांगलं भासवायला. शरू दे ना इकडं. दे मम्मीकडे दे. ते टोपी सरळ कर ना. सर ती राहतच नाही. शरू ए अरे चॉकलेट आत्ताच कशाला खाती उद्या खा ना. अहो भांडायला मलाच कराल. इकडे ते माझ्या मी हातात मारतो ते इकडे आहे ना. असं. नाही. या ना. अरे नाही हो. असं थोडी आहे. पण दादा आता तुम्ही रक्षा नाही करत. मग तुम्हाला बांधायला काय हरकत आहे. तसं थोडी असते ते बहीण भावाचा सण आहे आजचा. नवरा बायको थोडी आहे. ती बसली. हा, बांधते का? जाऊ दे. 500 काय रुपये नाही. अरे, देणार. काढली होती ना बारकी. 500 रुपये तुला भेटलेत ना तेच दिदी हा, झाले. 500 रुपये द्या मला ते. हे बघ हे दे. सानिकाने? इथे तुला ना नाही बसत ते. तुला नाही बसत. नाही ना विसरली मी. मॅकेनवाली मॅकेनवाली कोणाला नाही? ते घे तिच्या- 100 तिचीच रुपये. राहिली नेमकी 100 सगळ्यांची रुपये. आणली. आणि इकडे चल. तिथे काहीतरी म्हणलं. हो आला. आता बघ ते काहीतरी म्हणलं. मी बघा कुणाची राखी बांधली. जिजूची जिजूची राखी बांधली. त्यांची त्यांना ते बांधतील ना हातात.
थोड्या वेळ तिला अगं खूप ते फोटो बघून बघून तिला पण बांधू वाटते तिची नेमकी राखी. जिजूची राखी बांधली ना. नाही तिचीच राखी आहे. जिजूचा फोटो आहे त्याच्यावर, नाही, सानिकाचा बघ फोटो बरं आहे. त्याच्यात. सगळ्या आवडत्या व्यक्तीचे फोटोच बांधून घेतली तिने राखी. दाखव. ती किती खुश आहे बघ ना तरी. गिफ्ट द्या आधी दीदीला. दे का आता? जिजू आहे त्याच्यावर. 500 रुपये द्या आता त्याच्यात. काय नोट ब्लॅक नोट. ब्लॅक नोट दे. शिवला बांधायचं का नाही काय? नाही बांधायची. शिव बांधायची ना ती. काय कोणाकडून तिच्याकडे. बांधल की त्याच्यात काय हात धरणार की. ती काय बॉय आहे काय तू कशाला बांधली? ती बांधायची होती. तुला दीदीची आमच्या दोघींची बांधायची होती. ती चांगली दिसते तुला. ते दाखव ना जरा. नाही चांगली वाटत आहे. अरे येऊन दाखव ना राखी. राखीची तिच्या आणि सानिकाची होती ना. कोणाची आहे रे ती? जिजूची घातली. माझी आहे. हा असं. तिला जिजू आवडतात ना म्हणून जिजूची घातली हा. काय ते लिहित होती किती दिवसाचं? ही आवडती ही. फोटो का. कोणतं स्पेलिंग फोटो काढ. केलं तू? मांडी घालून मार्क साईडला ठेव. बघ ना. आमचा हा, फोटोग्राफर त्याच्याकडे बघ. बघा. हसा एकदा. ओ फोटोग्राफर झालं का? परत झालं का फोटोग्राफर फोटो? कलाकंद चालेल ना? ए दे दे जाऊ दे रोज. दीदी तुझं काढू. दीदी तुझं काढ. तिकडे आणि अजून एक ठिकाणी 5 दिवस कसं आहे? 2000 काय झालं बाळाला. पुसून चाललंय बाळ. बाळले हट्टी रे. काय पाहिजे होतं बा? तर फायनली आमचं जेवण झालेलं आहे. अहो आमची गाडी अजून ओमकार राहिलाय राखी बांधायचा. अरे किती बसती याच्यावर. पूर्वेकडे करावं लागतो. टोपी टोपी कोण पूर्वेकडे? स्ट्रेट बस जरा. हा म्हणूनच मी सगळं लेट करायचं ठरवलं. आणि झोप येते वाटतं हसते रे. हा झोपला ना. ओमला तू एक चकुलीने एक सानिकाने एक चिकानी 3 आहेत ना. दाखव ना. बस बसवलं सारखं बसलं. झोपला होता का? दिवसभर झोपत नाही. लय ट्रॅफिक लागलं. अरे हसत रे. अरे हसते रे थोडं. मनुष्य पुरे तरी पण आता. मला पण होता. काय पण अरे खरं घराच्या बाहेर निघत नाही काय? आज त्यांनी स्वतः हाताने खिचडी केली. काय काय बनवलं. काय काय बनवलं. बटाट्याची भाजी बटाट्याचं झाली. असतं. एकटीच होते का? इधर एक सांग. त्यांनी हाताने बघू किती हुशार. प्रकारे घरी आलो आणि आता वाजलेत रात्रीचे 10-10:30 वाजलेले आहेत. खूप लेट झालं सगळं, पण खूप छान झालं. तुम्ही पाहिलंच रक्षाबंधन खूप छान सेलिब्रेट झालं. थोडंसं पाऊस खूप चालू होता, पाऊस खूप जोरदार चालू होता पुण्यामध्ये, त्याच्यामुळे काही आम्हाला बाहेर निघता आलं नाही. आणि स्कूल पण होते भाऊ लोकांचे, त्याच्यामुळं काय आम्ही लवकर सेलिब्रेशन केलं नाही.
तर 5-6 वाजता वगैरे निघालो होतो, पण पाऊस खूप चालू होता त्यामुळे ट्रॅफिक पण खूप लागली आणि खूप छान सेलिब्रेशन झालं, छान जेवण झालं. आणि आत्ता मी घरी आली इकडे माझ्या घरी आणि 2 दिवस खूप छान गेले. आणि हे ओमनी खूप सुंदर गिफ्ट दिलं आहे आणि सगळ्याच भावांनी खूप छान छान गिफ्ट दिले, ड्रेस दिली, साडी दिली आहे. खूप छान वाटलं मला आणि त्यांच्या पॉकेट मनीमधून दिलं तर मला खूप छान वाटलं. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. नक्की कमेंट करून सांगा ब्लॉग कसा वाटला आणि लाईक केलं नसेल तर पटकन पहिला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.